चिंचवड मध्ये अतिक्रमणामुळे नाले गायब। पिंपरी चिंचवड शहरात लोकवस्ती भरपूर प्रमाणात वाढत आहे। यामुळे जमिनीचा एक एक तुकडा देखील महत्त्वाचा ठरत आहे। मिळेल त्या ठिकाणी बांधकामे केली जात आहेत। लोकवाढीच्या या चढाओढीत स्मार्ट शहरातील नैसर्गिक नाले गायब होत आहेत। आरोग्य आणि ड्रेनेज विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तसेच क्षणिक सुखाच्या फायद्यासाठी शहराचा समतोल बिघडवण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड शहरात शेत जमिनीवर घरे उभे राहत आहेत। मिळेल त्या ठिकाणी बांधकामे केली जात आहेत। जुने बांधकाम पाडून त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत। नदी व नाल्याच्या ठिकाणी भराव टाकून सपाटीकरण करण्यात येते। त्या ठिकाणी अतिक्रमण करून इमारती व पत्रा शेड निर्माण करण्यात येते। या प्रकारामुळे राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेचे अनेकदा ताशेरे ओढले आहेत। शहरात यापूर्वी 200 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे नाले होते असे जाणकार सांगतात। पालिकेने ताजा केलेल्या सर्वेक्षणात 164 किलोमीटर अंतराचे नाले आढळून आले आहेत। आरोग्य विभागाच्या नोंदणीनुसार 100 किलोमीटर नाले अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे। या नाल्यांची पावसाळ्यापूर्वीच साफसफाई केली जाते। समोर आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील सध्याच्या परिस्थितीत नाल्यांची संख्या कमी होत आहे ही माहिती समोर येत आहे। या आकडेवारीनुसार शहरातील नाल्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार शहरात 1 ते 11 मीटर रुंदीचे एकूण 148 लहान मोठे नैसर्गिक नाले आहेत। त्याची एकूण लांबी 99.817 किलोमीटर इतकी आहे। ड्रेनेज विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 164.43 किलोमीटर अंतराचे नाले असल्याचे आढळून आले आहे। नवी सांगलीतील फेमस चौक ते पावना नदीपर्यंतचा नाला महापालिकेकडून झाकण्यात आला आहे। त्यावर काँक्रिटीकरण करून ओपन जिम लावण्यात आले आहे। शहरात लोकवस्ती वाढल्यामुळे काही भागातील नैसर्गिक नाले आढळून येत नाहीत। ड्रेनेज लाईन, स्ट्रॉंग वॉटर लाईनचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत आहे। या सर्वेक्षणात नैसर्गिक नाल्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी मार्किंग करण्यात येत आहे। पाणी व झऱ्यांचे स्रोत असलेल्या नाल्यांची पुनर्रचना करण्यात येत आहे। त्यासाठी आराखडा देखील तयार करण्यात येत आहे। अशी माहिती पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।